आहोत HDFC बँक परिवर्तन ECSS प्रोग्राम 2025-2026 HDFC बँकेकडून स्कॉलरशिप। तर सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन टाकतो। HDFC बँक परिवर्तन ECSS प्रोग्राम 25-26। तर HDFC बँकेने स्कॉलरशिप HDFC बँकेकडून स्कॉलरशिप कशी अप्लाय करायची ते बघणार आहोत। सर्वप्रथम या लिंकवरती यायचे तुम्हाला। ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। वेबसाईट ओपन झाल्यानंतर शिष्यवृत्ती या बटनावरती क्लिक करायचे। HDFC बँक परिवर्तनाचा शालेय विद्यार्थ्यांसाठी ECSS कार्यक्रम गुणधर्मसह गरज आधारित 25-26। पात्रता काय असणार आहे त्याची? फक्त भारतीय नागरिकांसाठी खुले। विद्यार्थी सध्या खाजगी, सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 12वी डिप्लोमा, ITI आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमामध्ये शिकत असले पाहिजेत। अर्जदारांनी मागील पात्रता परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी। वार्षिक कुटुंब उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी किंवा समान असले पाहिजे। गेल्या 3 वर्षात उद्भवलेल्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांना तोंड देणाऱ्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल, ज्यामुळे ते शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत आणि त्यांना शाळा सोडण्याचा धोका आहे। टिप: डिप्लोमा अभ्यासक्रम करणाऱ्यांसाठी फक्त 12वी नंतर डिप्लोमा करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्जपात्र आहेत। याचे फायदे बघणार आहोत आपण। इयत्ता 1ली ते 6वी साठी 15,000 रुपये स्कॉलरशिप आहे। इयत्ता 7वी ते 12वी डिप्लोमा, ITI आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी 18,000 रुपये वार्षिक शिष्यवृत्ती आहे। त्यासाठी लागणारे कागदपत्र: पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल विद्यार्थ्याचा, मागील वर्षाच्या गुणपत्रिका म्हणजेच मार्कशीट, ओळखीचा पुरावा जसे की आधार कार्ड, मतदार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स, चालू वर्षाचा प्रवेश पुरावा जसे की शुल्क पावती, प्रवेशपत्र, संस्थेचे ओळखपत्र किंवा मग बोनाफाईड प्रमाणपत्र, अर्जदाराचे बँक पासबुक, रद्द केलेला चेक, माहिती अर्जात देखील नोंदवली जाईल। त्यासोबत उत्पन्नाचा पुरावा देखील तुम्हाला जोडायचा आहे। उत्पन्नाचा पुरावा हा ग्रामपंचायत किंवा सरपंच यांनी दिलेला असावा किंवा SDM, CO, तहसीलदार यांनी दिलेला असावा। त्यासोबत प्रतिज्ञापत्र, कौटुंबिक वैयक्तिक संकटाचा पुरावा लागू असल्यास। अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे बघा। अर्ज प्रक्रिया तुम्हाला ह्या वेबसाईटवरती यायचं आहे, HDFC ECSS.com। त्यानंतर अर्ज प्रक्रिया खालील अप्लाय नाऊ बटनावर क्लिक करायचे। तुमच्या नोंदणीकृत IDने बडी फॉर स्टडीमध्ये लॉग इन करा आणि अर्ज फॉर्म पेजवर जा। जर नोंदणीकृत नसेल तर तुमचा ईमेल किंवा मोबाईल Gmail खात्याने बडी फॉर स्टडीवर नोंदणी करा। आता तुम्हाला HDFC बँक परिवर्तनाच्या ECSS शिष्यवृत्ती कार्यक्रम 25-26 अर्ज फॉर्म पृष्ठावर पुनर्दर्शित केले जाईल। त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी अर्ज सुरू करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक तपशील भरा, संबंधित कागदपत्र अपलोड करा, अटी आणि शर्ती स्वीकारा आणि पूर्वावलोकन करून सबमिटवर क्लिक करा। जर अर्जात भरलेली सर्व माहिती प्रिव्ह्यू स्क्रीनवर योग्यरित्या दिसत असेल तर
अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट या बटनावर क्लिक करा आणि याची स्कॉलरशिपची अंतिम मुदत म्हणजे लास्ट डेट 4 सप्टेंबर 2025 ही आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।